महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जुन्या वादातून 4 जणांवर जीवघेणा हल्ला, एक गंभीर। परभणी तालुक्यातील वलसा येथील रामदास डुबे, कृष्णा डुबे, शहाजी डुबे, बाळासाहेब डुबे यांना जुन्या वादातून काल वलसा परिसरात गावातील काही गावगुंडांनी जब्बर मारहाण केली। त्यात रामदास डुबे या छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बाकी तिघांना परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जिल्ह्यात छोट्या मोठ्या कारणावरून जबर मारहाणीच्या घटना घडत आहेत। अशा मारहाणीत कित्येक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। अशा गुंडगिरीला पोलीस प्रशासनाकडून आळा बसला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, परभणी। नेमकं काय झालं, घटना काय घडली? मी शेताला जवळ फोन केला आम्हाला रामदास। बरं, मी रामदासला फोन केला, काय झालं म्हणतात। रामदास कोण आहे? ते औरंगाबादचा। औरंगाबाद गंभीर जो गंभीर आहे या घटनेमध्ये, मारहाणीच्या घटनेमध्ये जो गंभीर। रात्री काय झालं म्हणून फोन केला, सकाळी पता लागला असं झालं म्हणून। मी म्हणलं काय झालं, म्हणलं कृष्णा ॲडमिट आहे। काय झालं, टाकी भेटली म्हणलं बोला येतो म्हणलं परभणीला मी। नागेश म्हणला, नागेश भेटलं, नागेश म्हणला मी येतो। बाळासाहेब जे जखमी आहेत ते बाळासाहेब मी येतो म्हणला। मग आम्ही तिघंजण निघालो शहाजी शेताला। त्यातील शहाजीला घेतलं, शहाजी म्हणला या शेतामध्ये या म्हणला तुम्ही। शेतामधून वापस उरवलो। वापस येता येता समजा आम्ही गाडी घेऊन निघालो, ते समोरून गाड्याला दोन गाड्या। बरं, किती जण लोक होते? 4 जण होते। कशाने मारलं हे जे जखमी आहेत? चाकू, रॉड आणि काटे होते। याच्यामध्ये गंभीर जखमी कोण आहे? त्यांचं नाव काय? रामदास नारायण डुबे। त्यांना कुठं पाठवलं? बजाजला, औरंगाबादला पाठवलं। आणि बाकीचे हे जे तर यांना काय कुठं म्हणजे जखम झाली? जखम बाळासाहेब डुबेला छातीत एक वार झाला चाकूचा। बरं, तिरकस आणि डोक्याला एक। म्हणजे किती टाके लागले त्याला? टाके 4 असतात। 4 टाके डोक्याला। आणि ते दुसरे जे आहेत त्यांना त्याला मांडीमध्ये चाकू फुटलेला आहे। बरं, आणि त्याचं 5-6 टाके बघले, डोक्यामध्ये 6 टाके बघले। बरं, ही जी घटना झाली, या घटनेवर जे हल्ला झाला, जे जखमी झाले, तर यावर परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाला तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे, काय विनंती आहे, काय कारवाई व्हावी असं तुमचं म्हणणं? जीवे मारण्याचे हेतून ते आले आम्हाला, म्हणजे जीवे मारण्याच्या हेतून तुम्हाला आले? हां, आता प्रशासनाची दखल घ्यावी, पोलीस प्रशासनाची दखल घ्यावी याची। बरं, गावात बी ते नंतर गावात बी आम्ही यांना शिफ्ट करायला आलो इथं। रक्ताच्या थावळ्यात होती। आणि आम्ही इकडे घेऊन येतात गावात रॅली काढली, मोटरसायकल 15-20-25 गाड्या गावात रेली गाडी घेऊन आली। मोटरसायकल फिरू लागली, कुठे आहेत पुन्हा कोणी आहेत काय पुन्हा गुंडगिरी दहशत तयार करू पैलवानं होते सरी गुंडगिरीवर। बरं, गावात दहशत निर्माण करा। पोलीस परभणीचे जे SP आहेत त्यांना काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे SP साहेबांनी यांची गुन्ह्यावर दखल घेणे आणि हे आम्हाला बापा नंतर आम्हाला भीती वाटायची, पैलवान असल्यामुळे भीती वाटायची, बंदिशी मारते ते पैलवान नाही समजायचं। म्हणजे त्यांचं काही गुन्हेगारी त्यांचा अशी पार्श्वभूमी आहे का? आहे सर, ते आधी गुन्हे दाखल झाले, त्याच्यामध्ये दाखल आहे। दहशत निर्माण। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।